आजचा दिवस खरंच लय भारी होता राव. ज्यांचा आवाज थेट अमेरिकेच्या संसदेत घुमतो ते अमेरिकन काँग्रेसमन श्री ठाणेदार साहेब आज आपल्या स्टुडिओत आले होते. न्यू इरा पब्लिकेशन हाऊसने प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या नवीन पुस्तकाचं अनावरण होतं. त्या निमित्तानं आमचं शूट पार पडलं. चला सांगते तुम्हाला काय झालं. एवढं मोठं प्रस्ताव पण साहेबांची एंट्री एकदम साधी. साहेब आले तेव्हा असं वाटलंच नाही की कोणीतरी मोठा माणूस आलाय. कसला बडेजाव नाही की गाड्यांचा ताफा नाही. एकदम आपल्या घरच्या माणसासारखं वागणं. शूटचं काम सुरू असताना सेटवर एकच धावपळ सुरू होती. पण साहेब एकदम शांत. कसली घाई नाही की कसला तोरा नाही. उलट तेच आम्हाला विचारत होते, काय म्हणताय, सगळं कसं चाललंय, बाकी स्टुडिओला भारी आहे तुमचा. त्यांचा तो साधेपणा बघून आम्ही तर विसरूनच गेलो होतो की आपण एका इंटरनॅशनल लेवलच्या माणसासोबत आहोत. साहेबांनी कसलेही नखरे न करता निवांत सगळं सेटअप करून घेतलं. आम्ही सगळे तर त्यांचे फॅनच झालो. आणि मग सुरू झालं मुख्य शूट. विषय राजकारणाचा असो व धंद्याचा. साहेबांचं मराठी ऐकून आम्ही सगळे गारच झालो. इतकी वर्ष अमेरिकेत राहून सुद्धा काय तो शुद्ध उच्चार आणि काय ती आपल्या मातीची ओढ. एक पाय रशियाकडे, एक पाय अमेरिकेकडे. पण आता वेळ अशी आली आहे की भारताला विचार करायला हवाय. काय त्यांचे ते शुद्ध उच्चार आणि काय आपल्या मातीची ओढ. त्यांच्या प्रत्येक शब्दात मराठी माणसाचा स्वाभिमान दिसत होता. खरंच कौतुक आहे साहेबांच्या मराठीचं. शूट संपलं तरी गप्पा काही संपेनात. कॅमेरा बंद झाला तरी साहेब मनमोकळेपणाने बोलत होते. जाता जाता प्रत्येकासोबत सेल्फी घेतला आणि आभार मानूनच ते बाहेर पडले. श्रीमंती पैशांची असतेच पण मनाची श्रीमंती काय असते हे आज ठाणेदार साहेबांकडे पाहून कळलं. जाता जाता ट्रम्प तात्यांविषयी सुद्धा गप्पा झाल्या. टॅरिफ कमी करायला सांगतो म्हणालेत. बघू आता काय होतंय ते. त्यांनी त्यांच्या संघर्षाचे किस्से सांगितले. ते ऐकून एकच वाटलं, माणूस जिद्दी असेल ना तर हे जग सुद्धा जिंकू शकतो. त्यांचं ते वर्किंग कल्चर, जो बायडेन यांच्यासोबतचे किस्से आणि मोदीजींसोबतची भेट, हे सगळं ऐकताना आम्ही जणू अमेरिकेतच फेरफटका मारून आले तेव्हा पाहुणे म्हणून आले, पण जाताना मात्र सर्वांची मनं जिंकून गेले. साहेबांचा हा साधेपणाच त्यांना आज इतक्या मोठ्या शिखरावर घेऊन गेलाय. आणि हो, साहेबांनी आपल्या स्टुडिओचं दोनदा कौतुक केलं, त्याबद्दल साहेबांचे खूप खूप आभार. तर हा होता ठाणेदार साहेबांसोबतचा एक छोटासा अनुभव. तुम्हाला जर हा पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. धन्यवाद.